श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 30 जानेवारी. आजचे बोधवचन. जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सत्य जाण. श्रीराम. जमलेल्या लोकांना श्री महाराज सांगत होते की 3.5 कोटी रामनामाच्या जपाने साधकाला रामदर्शनाचा अनुभव येईल. हे एकाने ऐकले, त्याने जप पूर्ण केला, त्याला रामदर्शनाचा अनुभव आला नाही. तो श्री महाराजांना सारखा सतावू लागला. शेवटी प्राण देण्यासाठी विहिरीवर जाऊन बसला. त्याला उन्माद आला होता. महाराजांनी त्याला खडावांनी ताडण करून शुद्धीवर आणले आणि म्हणाले, हट्टाने आणि कष्टाने देव प्रसन्न होत नाही, तो प्रेमाने वश होतो. नामात प्रेम हवे, कोरडे नाम व्यर्थ आहे. असं निर्मळ प्रेम महाराजांचं श्रीरामावर होतं. म्हणून नैमिषारण्यात जाताना श्रीरामाच्या नेत्रात विरहाने अश्रुधारा वाहू लागल्या. प्रेमानं देव आपलं देवपण विसरतो आणि भक्ताच्या पातळीवर येऊन त्याच्याशी मानवी व्यवहार करतो. भक्त भगवंताचं हे लोभस नातं प्रेमानं निर्माण होतं. पांडुरंग नामदेवाशी बोलत असत, त्याचा नैवेद्य ग्रहण करीत असत. असं नामदेवाचं विलक्षण प्रेम भगवंतावर होतं. विठ्ठल मूर्ती नामदेवासाठी पाषाण नव्हती, पण तरीही देवाने नामदेवांना विसोबा खेचरांकडे पाठवले. ते 2 कारणांसाठी. सद्गुरूशिवाय ज्ञान नाही, त्यामुळे अहंकार नाश होतो, आणि दुसरे म्हणजे देव फक्त मूर्तीत नाही, तो चराचरात आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे जायला हवे. तरीही स्थान महात्म्य आणि मूर्ती महात्म्य कायमच आहे. पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती आज शेकडो वर्षे ज्ञानोबा ते तुकोबा अशा अनेक देवतुल्य संतांनी केली. त्यामुळे त्या पाषाण मूर्तीत देवत्व ठासून भरलं आहे. आपल्यालाही त्या संजीवक लहरींचा अनुभव दर्शनाने येतो. एखाद्या छोट्याशा कुपीत फुलातील अत्तर भरावं तसं. पण जगातल्या सर्व फुलांचं अत्तर त्या कुपीबाहेर शिल्लक आहे. 1 अंश त्या कुपीत आहे, एवढंच. तसा देव सर्वत्र आहे. आपल्या सबाह्य तो आहे. प्रेमाने साथ घातल्यावर तो प्रकट होतो. भक्तांबरोबर तो गातो, नाचतो, जेवतो, भक्तांची कामेही करतो. एकदा पांडुरंग सावता माळ्याच्या पोटात लपला. ज्ञानदेवांना सापडला. असा लपंडावही देव भक्तांबरोबर खेळतो. सावत्याच्या ओठात देव होता. मनात देवाचं प्रेम होतं, म्हणून त्याच्या पोटात देव लपून बसला. ज्ञानदेवांच्या काळी पैठण क्षेत्रात एक विठ्ठल भक्त होता. त्याला हात आणि पाय दोन्ही नव्हते. तो अक्षरशः थोटा आणि पांगळा होता. त्याचं नाव कुर्मदास. जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूरला जावे, विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, धन्य व्हावे असं त्याला मनापासून वाटत असे. त्याने निश्चय केला. तो खुरडत निघाला. मातीतून, दगडातून, जंगलातून खुरडत होता. उन्हा पावसाची तमा नाही. इतर वारकऱ्यांबरोबर तो निघाला नाही. कुर्मदास कुर्म गतीने जाणार होता.
त्याला सशाची गती नव्हती. शेवटी तो आषाढातील शुद्ध दशमीला लहुळ गावी आला. तिथून पंढरपूर 7 कोस म्हणजे 14 मैल होते. एका दिवसात कुर्मदास पंढरीला कसा पोचणार? त्याने भरभर जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवाला निरोप पाठवला. देवा, मी प्रयत्न केला. तुला भेटायला उद्या एकादशीला येऊ शकत नाही. मी लुळापांगळा आहे, तरी इथंपर्यंत आलोय. मला भेटायला तूच लहुळ गावी ये. आश्चर्य म्हणजे ज्ञानदेवादी संतांसह विठ्ठल लहुळ गावी आला. कुर्मदासाच्या प्रार्थनेमुळे तो तिथेच राहिला. दरवर्षी आषाढी एकादशीला लहुळ गावी यात्रा भरते. तात्पर्य: देव सर्वत्र आहे. प्रेमाने घेतलेल्या नामस्मरणाने तो प्रकट होतो. जसा देव तसे संत. म्हणून प्रेममय नाम तिथे देव आणि संत असतात. भागवत सांगते, देव स्वार्थी असतात. घेशी तेव्हा देशी असे देव असतात. पण संत संपूर्ण निस्वार्थी असतात. म्हणून महाराज म्हणतात, जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सत्य जाण. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.